मंडळी ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या बंडामुळे पक्षाला मोठं भगदाड पडलं. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या आधीच घडलेल्या या राजकीय नाट्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. आता शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे राज्याच्या राजकारणात मोठं वादळ आलं असतानाच एका नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. ते नाव म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. त्यांच्यावर सुरुवातीला बंडखोर गटात सामील होण्याची चर्चा रंगली होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांना तब्बल 100 कोटी रुपयांची आणि एका मोठ्या मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पण विकेल तो वाघ कसला, असं म्हणत राजाभाऊंनी 100 कोटींची ऑफर धुडकावून लावत मातोश्रीशी असलेली आपली निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केल्याची चर्चा आहे. म्हणूनच राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबत खंबीरपणे का उभे राहिले, ते उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू शिलेदार कसे ठरले, आणि हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, ठाकरे गटाच्या एकूण 9 खासदारांपैकी किमान 6 खासदारांचा गट फोडून तो शिंदे गटात विलिनीकरण हाच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचा मुख्य उद्देश होता, असं सांगितलं जात आहे. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार 2/3 सदस्यांचा गट फुटला तरच त्याला कायदेशीर मान्यता मिळू शकते, पण असं न झाल्यास अपात्रतेची कारवाई होऊ शकते. त्यामुळं 9 पैकी 6 खासदार जमवणं ही या ऑपरेशन मागची राजकीय गणित होती. आणि सुरुवातीच्या चर्चेत ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, बंडू जाधव, नागेश पाटील अष्टीकर, संजय दिना पाटील यांच्या सोबत राजाभाऊ वाजे यांचंही नाव घेतलं जात होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा निर्णयाची वेळ आली तेव्हा राजाभाऊ वाजे यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत. मंडळी, ही निष्ठेची परीक्षा ही सोपी नव्हती. त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनीच उघड केलं की राजाभाऊ वाजेंना त्यांच्या मतदारसंघात तब्बल 50 ते 100 कोटी रुपयांच्या विकास कामांची भली मोठी ऑफर देण्यात आली होती. इतकंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा एका ट्विटमधून खासदारांना कोट्यवधी रुपये दिले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. अशा प्रचंड आर्थिक प्रलोभनापुढे न झुकता राजाभाऊ वाजे यांनी आपली निष्ठा कायम ठेवली. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत असल्याचं त्यांच्या मतदारसंघाचं सांगणं आहे. राजाभाऊ वाजे यांनी स्वतःही या विषयावर प्रतिक्रिया देताना अत्यंत मार्मिक उत्तर दिलं. कोणाशी कुठलीही गुप्त बोलणी झाली असती तर मी विमानानं दिल्लीला आलो असतो, असं म्हटलं. राजाभाऊ वाजे यांच्यासाठी राजकारण हा केवळ पैसा कमवण्याचा धंदा नाही, तर तो एक सामाजिक वारसा आहे. वडिलांनी ज्या पक्षासाठी आयुष्य घालवलं त्या पक्षाशी गद्दारी करणं म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या तत्वांचा अपमान करणं, अशी त्यांची भावना आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला 6 खासदार अनुपस्थित राहिले. त्या बैठकीला राजाभाऊ वाजे हे संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासोबत प्रत्यक्ष उपस्थित होते. ही उपस्थितीच त्यांच्या निष्ठेचा सर्वात मोठा पुरावा मानली जाते. मंडळी, राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन वाजे कुटुंबानं सिन्नर आणि नाशिक भागात शिवसेनेचं रोपटं लावलं, असं म्हणतात. सहकार क्षेत्र, दूध संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत राजाभाऊ वाजे 2014 मध्ये सिन्नर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, पण पराभवानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही की तत्कालीन सत्ताधाऱ्यांसोबत संधान साधलं नाही. ते मतदारसंघात पक्षाचे काम करत राहिले. म्हणजे आता प्रश्न असा निर्माण होतो की राजाभाऊ वाजे यांनी बंडखोरी का नाकारली, तर याचं उत्तर मिळतं स्वतः राजाभाऊ वाजे आणि त्यांच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून. राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाश वाजे यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्टपणे सांगितलं की राजाभाऊ हे माझ्याशी विचारल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेऊ शकत नाहीत, आणि मीही त्यांना ठामपणे सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पक्षांतर करायचं नाही. आम्ही शरद पवार यांच्या पाठबळामुळे लोकसभेची उमेदवारी मिळवली आणि उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून आम्ही निवडणूक लढलो, असं प्रकाश वाजे यांनी सांगितलं. या वाक्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की राजाभाऊ वाजे यांच्यासाठी हा निर्णय केवळ राजकीय गणित नव्हता, तर तो विश्वास आणि कृतज्ञतेचा होता. 2024च्या निवडणुकीत नाशिकच्या जनतेनं राजाभाऊंना उद्धव ठाकरेंचा माणूस आणि निष्ठावंत म्हणूनच मतदान केलं होतं. जर निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी पक्षांतर केलं असतं तर नाशिकची स्वाभिमानी जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, याची पूर्ण जाणीव राजाभाऊंना असल्याचं सांगितलं जाते. मतदारांच्या विश्वासाची किंमत 100 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांनी दाखवून दिल्याचंही बोललं जात आहे. आणखी एक बाब म्हणजे पैशांच्या आमिषाला बळी पडून बंडखोरी करणाऱ्या नेत्यांचं राजकीय भविष्य धोक्यात येतं, हा इतिहास आहे. राजाभाऊ वाजे यांची नाशिक जिल्ह्यात एक सभ्य, सुसंस्कृत आणि निष्कलंक नेता म्हणून ओळख आहे. पैशांसाठी पक्षांतर केलं तरी कमवलेली इज्जत आणि जनमानसातील प्रतिमा एका झटक्यात मातीत सगेल याची त्यांना जाणीव होती, असंही बोललं जात आहे. म्हणजे ठाकरे गटानेही या निष्ठेची दखल घेतली आहे. ज्या 6 खासदारांनी बैठकीला दांडी मारली त्यांना ठाकरे गटानं कारणे दाखवा नोटीस बजावत 7 दिवसात उत्तर मागितलेलं आहे आणि त्यांच्यावर पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत काय कारवाई करता येईल याची पडताळणी सुरू केली आहे. अशा वातावरणात राजाभाऊ वाजे यांची ठाकरे सोबतची उपस्थिती ही पक्षासाठी एक मोठा दिलासा ठरली आहे. राजाभाऊ वाजे जेव्हा नाशिकमध्ये परतले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक जनतेनं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत ठाकरे ब्रँडशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. या स्वागतातून एक गोष्ट स्पष्ट होते की सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना अशा निष्ठावान नेत्यांचं मूल्य चांगलंच ठाऊक आहे. अर्थातच हे सगळं असं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे हे सांगणं कठीण आहे. 6 खासदारांचं बंडखोर गट म्हणून अधिकृत होणं, त्यांच्यावरील अपात्रतेची शक्यता, तसंच ठाकरे गटाची पुढची रणनीती, या सगळ्या गोष्टींवर येणाऱ्या काळात राजकीय चित्र स्पष्ट होईल. बाकी राजाभाऊ वाजे यांनी नाकारलेल्या ऑफरविषयी, त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष बारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.